मित्रहो, जीवन गतिमान आहे आणि या गतीचं सर्व प्राणीमात्रांना वेड आहे. आपण पाहतो की ज्याप्रमाणे आज प्रत्येक मनुष्य हा धावतोय, पळतोय, काही ना काही मिळवण्याच्या हेतूने तो सतत पळतोय आणि ही धावाधाव त्याच्या जीवनाचा एक अभिन्न अंग आहे. मित्रहो, गती फार गरजेची आहे, कारण गती नसेल तर प्रगतीही नाही, अधोगतीही नाही. जिथे प्रगतीही नाही, अधोगतीही नाही, तिथे दुर्गती प्राप्त होते. तुम्ही एकतर राम तरी बना किंवा रावण तरी बना, निष्क्रिय बनू नका. महाभारतामध्ये कौरव होते, पांडव होते, गती होती. छत्रपती शिवाजी महाराज अत्याचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध ज्यावेळेस लढले, त्यांच्या जीवनाला गती होती. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये गती आहे, पण ही गती आणि या महापुरुषांच्या जीवनामध्ये जी गती आहे ह्याच्यामध्ये फार मोठा फरक. त्यांची जी जीवनाची गती होती ती प्रगती होती. आणि आज आम्ही जी करतो आहोत, आमच्या कामना, वासना, शरीराच्या आणि मनाच्या अपेक्षांसाठी जी करतो आहोत, स्वतःच्या स्वार्थासाठी जी गती आम्ही धारण केली आहे, ती गती मित्रांनो अधोगती आहे. का बरं ही अधोगती आहे? कारण ती आम्हाला सुख आणि दुःखामध्ये घेऊन जाते. प्रचंड कष्टाने धावपळ करून कमावलेला पैसा प्रगतीकडे नेताना तर दिसतो, परंतु काही दिवसांनी तो पैसाच त्या माणसासाठी जीवघेणा ठरतो. आठवलेली संपत्ती, धावपळ करून जीवनामध्ये कमावलेलं जे काही प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, हा पैसा त्याच्या अशांतीचं कारण बनतो. मित्रांनो, माणसं त्याच्याजवळ त्या लोभाने येतात आणि लोभ संपला की निघून जातात. मित्रांनो, अशी प्रगती माणसाला दुःखाकडे घेऊन जाते. म्हणून जीवनामध्ये गती प्राप्त करत असताना मित्रांनो, खूप सुंदर असं वर्णन आज सद्गुरूंनी केलं आहे की तुमच्या जीवनामध्ये गती तर आवश्यक आहे, परंतु जी गती आहे ती आनंदातून प्रेरित झाली पाहिजे. तुमची गती जर आनंदातून प्रेरित झालेली नसेल तर तुमचं जीवन कठीण आहे. पुढे जाऊन सद्गुरू असं म्हणतात की गती प्राप्त होत असताना किंवा गती धारण करत असताना तुम्ही आनंदात असलं पाहिजे, अधीर नाही झालं पाहिजे. माणूस अधीर कधी होतो, त्याचा धीर कधी सुटतो? ज्यावेळेस त्याला स्वार्थ असतो, ज्यावेळेस त्याच्या इच्छा असतात, मनामध्ये कामना असतात, आणि या इच्छा आणि कामना मित्रांनो त्याला अधीर करत असतात. आणि तुम्हाला माहितीच आहे, जो अधीर असतो तो बधीर होतो. बधीर होतो या अर्थाने त्याची बुद्धी जी आहे ती भ्रमिष्ट होते. आणि मित्रांनो, ही जी गती आहे ती गती कामनेतून नको, वासनेतून नको. मग ती गती कशातून पाहिजे? ही निस्वार्थ भावनेने लोक कल्याणाच्या हेतूने पाहिजे. जो जो माणूस इतरांसाठी गती प्राप्त करतो तो माणूस जीवनामध्ये प्रगती पथावर जातो, आणि जो जो माणूस स्वार्थासाठी गती प्राप्त करतो तो माणूस अधोगतीकडे जातो. आज आपण बघतो प्रत्येक जण स्वार्थाने बरबटलेला आहे आणि म्हणूनच तो सुखी नाही. थोड्या दिवसांसाठी त्याला थोडं सुख दिसतं, त्याच्या पाठोपाठ दुःख येत असतं. सुख आणि दुःख या चक्रामध्ये तुम्हाला ही जी गती आहे ती घेऊन जाते, कारण तुमच्या गतीमध्ये अधीरता आहे, गतीमध्ये ही शांतता पाहिजे. तुम्ही म्हणाल गतीमध्ये शांतता कशी आहे? आपण पाहतो ज्या पृथ्वीवर आपण आज खेळतो आहोत, बागडतो आहोत, मोठे होतो आहोत, चालतो आहोत, बसतो आहोत, ती पृथ्वी 1600 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने काय करते? फिरते. आणि ती पृथ्वी सूर्याभोवती सुमारे 1,00,000 किलोमीटर या वेगाने फिरते. एवढी प्रचंड गती असताना देखील आपण स्थिर का बरं? कारण तिच्या गतीमध्ये स्थिरता आहे, ती गती बदलत नाही. आणि जी गती धीराने चालते, बदलत नाही, ती गती आनंद निर्माण करते, स्वतःलाही आणि इतरांनाही. मित्रांनो, आज प्रत्येक वस्तू ती सजीव असो नाही तर निर्जीव असो, दोन्हीही गतिमान आहेत. तुम्ही म्हणाल माझ्याकडे जी निर्जीव वस्तू आहे ती गतिमान कशी आहे? कारण तिच्यामध्ये जे अणुरेणू आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, ते सतत फिरत आहेत, ते सक्रिय आहे. आमच्या भौतिक डोळ्यांनी आम्हाला त्या गोष्टी दिसत नाही, म्हणजे त्या नाहीये असा याचा अर्थ होत नाही. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर सृष्टीतल्या प्रत्येक पदार्थाला, प्रत्येक जीवाला गती आहे. ज्या वेळेस आपण एखादी नवीन वस्तू घेऊन येतो, उदाहरणार्थ एखादी सायकल असेल, मोटरसायकल असेल किंवा कुठली वस्तू असेल, तुम्ही ती जर वापरात नाही आणली, ती जर गतिमान नाही राहिली तर मित्रांनो ती वस्तू नष्ट व्हायला लागते. प्रकृती जी आहे, निसर्ग जो आहे तो गतिमान आहे, आणि त्याच्या गतीबरोबर ही जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, या पंचमहाभूतांची स्वतःची एक गती आहे. त्या गतीबरोबर ज्यावेळेस हा जीव स्वतःला अनुकूल करतो, तिच्या लयीमध्ये येतो, त्यावेळेस मित्रांनो तो जो जीव आहे तो जीव त्या पंचमहाभूतांची शक्ती धारण करतो. जसं उदाहरणार्थ आपण हवेवर ज्यावेळेस एखादा पतंग स्वार होतो, पतंगाला स्वतःची कुठली ऊर्जा नाही आहे, परंतु हवेच्या शक्तीवर तो त्या आकाशामध्ये उंचच्या उंच भरारी घेतो. एवढासा पतंग, त्याच्यामध्ये काय ती शक्ती आहे? पण तो एवढा उंच उडतो. एवढं अजस्र जहाज, हजारो टन वजनाचं जहाज हजारो माणसांना घेऊन पाण्यावर प्रवास करतो. का बरं? त्या पाण्याची शक्ती आहे. या पंचमहाभूतांची जी शक्ती आहे ती शक्ती मित्रांनो प्रचंड आहे, आणि ती शक्ती तुम्हाला त्यांची गती प्राप्त केल्यानंतरच मिळते. आणि तुम्ही ज्यावेळेस स्वतःला त्या पंचमहाभूतांपासून वेगळं करता त्यावेळेस तुम्ही स्वार्थी बनता, त्यावेळेस तुम्ही अहंकारी बनता, त्यावेळेस तुम्ही विभक्त बनता. मी आहे आणि म्हणून सर्व आहे
असं ज्यावेळेस तुम्ही घोषणा करता मित्रांनो, मी करतो आहे हे ज्यावेळेस तुम्ही घोषणा करता त्यावेळेस तुम्ही प्रकृतीपासून वेगळे होता आणि तुमची गती जी आहे ती अधोगतीकडे सुरू होते. आणि एकदा माणूस अधोगतीला गेला की मित्रांनो तो अपयशी होतो, दुःखी होतो, खिन्न होतो, निराश होतो आणि असा निराश माणूस निष्क्रिय होतो. आणि निष्क्रिय माणूस जो असतो तो दुर्गतीला प्राप्त होतो. तुम्हाला एकतर सकारात्मक दिशेने गती घ्यावी लागेल, तुम्ही नाही घेतली तर नकारात्मक दिशेने तुमची गती ठरलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक पदार्थ, प्रत्येक जीव या सृष्टीच्या गतीबरोबर स्वतःला गतिमान करतो आहे आणि ते गतिमान करणं म्हणजेच त्याच्या जीवनाची प्रगती आहे. गती म्हणजे कर्म. हा श्वास ही एक गती आहे. अन्न तुम्ही खाताय, तुमच्या शरीराला त्याचं अंश मिळतोय, पोषण मिळतंय, ही गती आहे. ज्या दिवशी तुमचा श्वास घेणं थांबलं, तुमचं अन्न ग्रहण करणं थांबलं, तुमची गती थांबली. तुम्ही अन्न घ्यायचं बंद करा, पाणी घ्यायचं बंद करा, तुमच्या शरीराची अधोगती सुरू होणार. आणि म्हणून या सृष्टीमध्ये मित्रांनो गती फार महत्वाची आहे. मग हे अन्न ग्रहण करताना जर तुम्ही आनंदाने ग्रहण केलं, आनंद देणारं जर ग्रहण केलं, आनंदातून प्रेरित होऊन जर ग्रहण केलं तर तुम्हाला आरोग्य मिळणार आहे. आणि तेच अन्न मित्रांनो तुम्ही जर स्वार्थाने मलाच पाहिजे, मीच खाणार, आवडतं तेच खाणार, जे जिभेला माझ्या गोड लागतं तेच खाणार, असं ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस तुमचं आरोग्य बिघडणार आहे, तुम्ही दुर्गतीला प्राप्त होणार. म्हणून जीवनामध्ये मित्रांनो गती अत्यंत महत्वाची आणि ही गतीच तुम्हाला जीवनामध्ये कुठल्या तरी उद्दिष्टापर्यंत घेऊन जाते. आणि आज आपण बघतो की समाजामध्ये सगळीकडे उलथापालथ सुरू आहे, वेगाने सगळं चालू आहे, परंतु समाज आज विनाशाकडे चाललेला आहे. हिंसा वाढत चाललेली आहे, विश्वासघात वाढत चाललेले आहे, नाते तुटत चाललेले आहे, संवेदनशीलता कमी होत चाललेली आहे. ह्याचं एकमेव कारण म्हणजे कुठलंही काम करताना, कर्म करताना जी गती आहे ती गती मित्रांनो आमची आनंद देणारी नाहीये. त्यातून आम्हाला आनंद मिळत नाहीये. आम्हाला पैसा मिळणार आहे म्हणून कामाची गती आहे. तुम्ही पैशाचं उद्दिष्ट वाढवा, कामाची गती वाढते. एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही बाजारभाव वाढवून द्या, तो उत्पादन वेगाने काढतो, तेच पीक लावतो, त्याच पिकाला गती प्राप्त होते आणि मग त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं की तीच एक मोठी समस्या निर्माण होते. एखाद्या ठिकाणी एखाद्या पदावर जर जास्त पगार मिळत असेल, जास्त संधी असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये समजा पोलीस भरती आहे, पोलीस भरतीला एवढी गती आहे की सगळा समाज, सगळं तरुण वर्ग तिकडे पळतोय, प्रत्येक जण मला पोलीस व्हायचं म्हणतो. म्हणजे मित्रांनो ही जी काही आमच्या जीवनाची गती आम्ही ज्या दिशेने प्रवाहित करतो आहे ती गती ज्यावेळेस स्वार्थातून येते त्यावेळेस त्या ठिकाणी नेहमी तुम्हाला संघर्ष, नकारात्मक संघर्ष, हिंसा, विश्वासघात, उणिवा, नैराश्य ह्या आणि दुःख ह्याच गोष्टी बघायला मिळतात. 500 पोलिसांची भरती होते, काही लाख उमेदवार त्या ठिकाणी अर्ज करतात मित्रांनो. उरलेले जे काही लाख लोक आहेत जे त्या ठिकाणी रिजेक्ट होतात त्या लोकांच्या मनामध्ये नकारात्मक भावना तयार होते आणि ती जी नकारात्मक भावना आहे त्यांना नकारात्मक गतीच्या दिशेने त्यांना प्रेरित करते, उदासीन बनवते, आळशी बनवते. 1-2-3 प्रयत्नानंतर सर्व निराश होतात. शेतकऱ्यांचं तेच आहे, नोकरदार वर्गाचं तेच आहे, छोटे मोठे बिझनेस करणाऱ्यांचं पण तेच आहे. साधा आपला विद्यार्थी वर्ग आहे तो विद्यार्थी वर्ग देखील उदासीन आहे, कारण जे शिकले त्यांचं काय कल्याण झालं तेव्हा आमचं होणार आहे हे त्यांच्या मनातल्या भावना आहे. शेतीमध्ये सक्सेस नाहीये का करायची, नोकरीमध्ये मिळत नाहीये, शिकायचं कशा. मित्रांनो ह्याचं कारण आहे प्रत्येक जण स्वार्थासाठी जगतो आहे, पण त्याला हे कळत नाहीये की मी जगण्यासाठी जेव्हा गती प्राप्त करणारे कुठल्याही करिअरमध्ये कुठल्याही दिशेने त्यावेळेस मी माझं आनंद शोधला पाहिजे. आज आनंद कोणी शोधत नाहीये, प्रत्येक जण सुख शोधतोय. माझं सुख कशात आहे, मला सुख कशात मिळेल. मित्रांनो जेव्हा आपण आनंदाने जगायला शिकू, आनंदाने गती घ्यायला शिकू त्यावेळेस आपली प्रगती निश्चित आहे. संत कबीर महाराज असं म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, पल में प्रलय होवेगा बहुरी करोगे कब. मित्र हो, कबीरजी महाराज म्हणतात, अरे तू मरणार आहेस, तुझा मृत्यू अटळ आहे, कधी प्रलय होईल आणि कधी तुझा मृत्यू येईल हे तुला कळणार पण नाही. प्रत्येक क्षणाला तुझा मृत्यू जवळ येतोय. हे छोटंसं जीवन आहे आणि या छोट्याशा जीवनामध्ये तू आज टाळाटाळ करतोय. गती प्राप्त कर, घाई कर. एक सद्गुरू सांगतात घाई करा परंतु आनंदाने करा, आनंदासाठी करा. आणि संत कबीर महाराज सांगतात की घाई करा. मित्रांनो जे आळस आमच्यामध्ये जो भरलेला आहे, आम्ही जो वेळ वाया घालवतो, टाइमपास आम्ही जो करतो, मनोरंजन करतो, नशा करतो, यामध्ये आम्ही आमचं आयुष्य बर्बाद करतो, गती आम्ही शून्य करतो. ह्या ज्या प्रकृतीची गती आहे ही गती थांबवण्याचा प्रयत्न जेव्हा आम्ही करतो तेव्हा मित्रांनो त्याचे उलटे परिणाम आम्हाला भोगायला मिळतात. आम्ही मृत्यूला जवळ आमंत्रित करतो. आणि म्हणून कबीरदासजी महाराज म्हणतात की सर्वांनी घाई केली पाहिजे आणि ही घाई तुम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहे. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ती तुम्हाला एकतर प्रगतीकडे घेऊन जाणार आहे आणि चुकीच्या दिशेने गेला तर तुम्हाला अधोगतीकडे पण घेऊन जाणार आहे.
पण तुम्ही निष्क्रिय राहण्यापेक्षा, दुर्गतीला प्राप्त होण्यापेक्षा ही गती कधी पण चांगली आहे. तुम्हाला अनुभवाने कळेल की मी कोणत्या दिशेने गती प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि ही घाई जी आहे जीवनामध्ये ही गरजेची आहे. तेव्हा आपण सर्वांनी आपल्याला जे मिळालेलं जे छोटंसं जीवन आहे त्या जीवनामध्ये माझं जीवन कोणाच्या उपयोगाला येईल का, माझ्या जीवनामध्ये माझ्या हातून सत्कर्म सत्कार्य घडेल का, याचं चिंतन करून आम्ही दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आधार बनलं पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वांच्या कल्याणासाठी आम्ही घाई केली पाहिजे. आमचं कर्म गतिमान केलं पाहिजे. मित्रांनो, निस्वार्थ भावनेने नक्कीच आपल्याला सन्मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही आणि आपली गती सद्गतीच्या दिशेने प्रवास केल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये स्वार्थ आहे, स्वतःसाठी गती प्राप्त करायची आहे, तोपर्यंत अपघात ठरलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही समाजाच्या जगाच्या कल्याणासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी ज्यावेळेस तुम्ही गती धारण करता मित्रांनो, त्यावेळेस सर्वांचं जीवन प्रगतीच्या दिशेने पुढे वाटचाल करेल. आणि आज आपण बघतो की एक नकारात्मक अशा प्रकारची भावना समाजामध्ये आहे, तरुण पिढीमध्ये आहे. कुठल्याही गोष्टीबद्दल त्यांना तृप्तता नाही आहे, कारण जी गोष्ट ते स्वतः आहेत ती त्याचीच अपेक्षा करतायत. तुम्ही स्वतः आतमध्ये आनंद आहात, तुमच्या आतमध्ये आनंद, जीवन हे आनंद आहे आणि ते आनंदाने तुम्ही जर जगायला शिकलात आणि जर जीवनामध्ये गती प्राप्त केली कुठल्याही गोष्टीमध्ये, तर मित्रांनो तुमचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जी गती प्राप्त करता तिच्यामध्ये कधीही अधीरता येणार नाही. अधीरता येते स्वार्थामुळे, अधीरता येते गमावण्याच्या भीतीमुळे, अधीरता येते उणिवेच्या भावनेने, मला मिळेल की नाही, माझ्यापर्यंत उरेल की नाही, या भावनेने अधीरता येते. आणि मित्रांनो, आम्ही सर्वांनी जर सत्य मार्गावर, आनंदाच्या मार्गावर जर चालायला सुरुवात केली तर आपल्याला अधीरता कधी येणार नाही. आणि जागृत राहून जर आम्ही आमचं जीवन जगायला सुरुवात केली तर मित्रांनो आम्हा सर्वांना सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.